काल जी घटना घडलेली आहे काल जी घटना घडलेली आहे मालवणला जी घटना घडलेली आहे त्या संदर्भात काय कोकणची संस्कृती आहे का राडा आहे राडा झाला किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो त्या ठिकाणी पडला, मला असं वाटतं ही दुर्दैवी बाब आहे. त्याचं समर्थन शासनाने केलं नाही, मुख्यमंत्र्यांनी केलं नाही, उपमुख्यमंत्र्यांनी देखील केलं नाही. उलट आमचे माननीय उपमुख्यमंत्री अजितदादांनी याच्याबद्दल दिलगिरी देखील व्यक्त केली. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं राजकारण करणं देखील चुकीचं आहे. त्याची चौकशी स्वतः शासन करतंय, नेव्हीचे लोक देखील करणार आहेत. त्याच्यातनं जे काही निष्पन्न होईल त्याच्यावर नक्की कारवाई केली जाईल. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडणं हे दुर्दैवाची बाब आहे, हे आम्ही देखील सांगितलेलं आहे. आणि त्याच्या संदर्भात संतप्त भावना आणि प्रतिक्रिया मुख्यमंत्री महोदयांनी देखील नोंदवलेली आहे, उपमुख्यमंत्र्यांनी देखील नोंदवलेली आहे. पण कालचा प्रकार बघता कधी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा निर्माण झाल्यानंतर जे तिथं राजकारण करण्यासाठी आले होते ते त्यांना पुष्पमालिका देखील अर्पण करायला कधी आले नव्हते. त्याच्यामुळं राजकारणाची सुरुवात कोणी केली याचं देखील आत्मचिंतन आणि आत्मपरीक्षण काही लोकांनी करणं गरजेचं आहे. परंतु कालच्या संपूर्ण प्रकाराचं कोणी समर्थन केलं याच्यातला भाग नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अस्मितेला तडा जाणार नाही याची भूमिका प्रत्येकाने घेतली पाहिजे. आजचा जो पुतळा जो पडला त्या संदर्भामध्ये आंदोलन करा म्हणून सांगत आहे. नाही, मी माहिती घेतो त्याची, की तुमच्याकडनं मला माहिती मिळाली, निवेदन दिलेलं असेल. कसं आहे की हल्ली शब्दप्रयोग जे आहेत ते निवेदन दिलं तरी आंदोलन झालं, कोण रस्त्यावर उभं राहिलं तरी रास्ता रोको झालं. मला ते पालकमंत्री म्हणून त्याची माहिती घेऊ दे, मंत्री म्हणून माहिती घेऊ दे, त्याच्यानंतर मी बोलेन. नाही, मला असं वाटतं की राष्ट्रध्वजाचा लोकार्पण आज सोहळा होता. मी त्यांना माझ्या भाषणामध्ये देखील सांगितलं. त्यांनी जे सांगितलं की मला रत्नागिरीवरनं म्हणजे जवळ 120 किलोमीटर यायला जो उशीर झाला त्याबद्दल मी माझी सैनिकांची माफी मागितलेली आहे. कारण महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ठीक आहे उशीर झाला, त्यांच्या भावना देखील योग्य आहेत आणि त्या ह्याच्यामध्ये सुधारणा करणं म्हणून पालकमंत्र्यांनी मी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला काही खाद्य मिळणार नाही, तुम्ही त्याची काही चिंता करू नका. साहेब, एकीकडे आपण एवढे मोठे तिरंगे हे करतोय, त्यांचं रोहण करतोय, लोकार्पण करतोय. दुसरीकडे राज्यामधल्या महिला सुरक्षित नाही आहेत, रत्नागिरीमध्ये देखील प्रकार घडलेला आहे. यासाठी पोलीस प्रशासनाला काय सूचना दिलेल्या आहेत? पोलीस प्रशासनाला स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत. या 2 दिवसामध्ये काही गोष्टी आपल्यामार्फत जनतेसमोर येतील. मला असं वाटतं की एखाद्या गोष्टीचं राजकारण करण्यापेक्षा ती जी मुलगी आहे तिला मी स्वतः जाऊन भेटलेलो आहे, तिच्या पालकांना मी भेटलेलो आहे, शेखर सर देखील भेटलेले आहेत. ज्या दिवशी हा प्रसंग घडला त्या दुपारी देखील त्यांच्या मी वडिलांशी बोललेलो आहे. CC कॅमेऱ्यामधलं जे फुटेज आहे हे पोलिसांच्या ताब्यात आलेलं आहे. मी तुम्हाला प्रामाणिकपणानं सांगतो, पोलीस तपास सुरू आहे. या सगळ्या गोष्टी गोपनीय असतात, त्याच्यामुळे मला त्याच्यामध्ये काही इंटरफेअर करायचं नाही. पोलीस तपासानंतर योग्य त्या गोष्टी बाहेर येतील. जर हे कृत्य घडलेलं असेल, त्याच्यामध्ये कोण गिल्टी असेल तर त्याला सोडलं जाणार नाही. त्याला कडकातलं कडक शासन म्हणून आम्ही करू. पालकमंत्री म्हणून तसे निर्देश दिलेले आहेत. आज झेंड्याच्या साक्षीनं, आपल्या ध्वजाच्या साक्षीनं मी जाहीर केलं की राष्ट्राच्या प्रती डिफेन्स खातं जे आहे हे अतिशय महत्त्वाचं असतं आणि डिफेन्सच्या धर्तीवर 10,000 कोटी रुपयाचा मोठा प्रकल्प हा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येतोय. त्याच्यामधनं जवळजवळ 8 ते 10,000 मुलींना रोजगार मिळणार आहे आणि भविष्यामध्ये डिफेन्सचा कुठचाही कार्यक्रम जगभरामध्ये किंवा देशभरामध्ये झाला तर त्याचा ब्रँड आता रत्नागिरी असणार. थँक्यू. मुंबई गोवा महामार्गाचा 14 वर्षाचा वनवास किती संपणार? साहेब, उशीर व्हायला अन्य देखील काही कारणं असतात. आता सगळ्या ह्याच्यामध्ये मी जर बोललो तर ते राजकारण होईल. काही संवेदनशील गोष्टी असतात, त्याच्यावर पालकमंत्री म्हणून, आमदार म्हणून लक्ष द्यावं लागतं. असाच एक संवेदनशील विषय माझ्या समोर आला जिथनं मी हलू शकलो नाही, म्हणून मला यायला उशीर झाला आणि म्हणून पालकमंत्री या नात्यानं मोठ्या मनानं मी दिलगिरी व्यक्त केलेली आहे. मी सहसा असा माघार घेण्यातला नाही, परंतु जिथं जे घडलंय त्याचं मान्य केलं पाहिजे. आणि म्हणून आता साहेबांनी जे विचारलं की तुमचं मत काय, त्यांना असं वाटलं असेल की मी देखील आता असं एकदम जोरात आक्रमक होऊन वंदे मातरम म्हणून काहीतरी बोलणार, तसं काय तुम्हाला ते मिळालं नाही. सांगितलं ना साहेब, सांगितलं ना, त्याच्यावर उत्तर पण दिलं. आता तुम्ही नाराज असेल तर अजून काय सांगू का? चिपळूणमध्ये काही वर्षापूर्वी एका मुलीवर असा प्रसंग झालेला होता. चिपळूण शहरामध्ये असे काही ठिकाण आहेत जिथे मैदानामध्ये दारूच्या बाटल्या सापडतात. त्या ठिकाणी पोलिसांची साधी गाडी सुद्धा. माझा हा कार्यक्रम संपल्यानंतर स्थानिक स्तरावरच्या पोलिसांना काही मी इन्स्ट्रक्शन देणार आहे. या इन्स्ट्रक्शन दिल्यानंतर जर त्याच्यामध्ये त्यांनी ऑलरेडी कार्यवाही सुरू केली असेल तर माझं काही मत नाही, परंतु या सगळ्या संदर्भामध्ये मी निर्णय घेणार.
आणि ज्या ठिकाणी पत्रकार परिषद आज आपण ही करतोय त्याच्या बाजूला जे वाचनालय आहे आणि जे गेस्ट हाऊस आहे त्याला देखील आवार सुशोभीकरण आणि गेस्ट हाऊस तर त्याला देखील निधी द्यायचा निर्णय माननीय शेखर निकम साहेबांच्या मागणीनुसार मी घेतलेला आहे.